कौसडीजवळ दुचाकी घसरून भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू. कौसडी वालूर रस्त्यावरील घटना, एक जखमीवर परभणीत उपचार सुरू. जिंतूर तालुक्यातील कौसडी वालूर रस्त्यावर कौसडी गावाजवळ असलेल्या महादेव मंदिरासमोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास 2:30 वाजता घडली. या अपघातात गजानन प्रल्हाद मोरे वय 25 राहणार माक यांचा मृत्यू झाला असून बालाजी दत्तराव तळपटे वय 23 राहणार माक हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही MH22AG 0314 क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरून हट्टा येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन माक गावाकडे परतत असताना हा अपघात घडला. कौसडी गावाजवळील महादेव मंदिरासमोर दुचाकी अचानक घसरल्याने चालकाचा ताबा सुटून दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना 4 चाकी वाहनातून बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात डॉक्टर माजिद खान यांनी तपासणी केली असता गजानन मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले व त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तर जखमी बालाजी तळपटे यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी अपघाताच्या परिस्थितीची माहिती घेत पंचनामा करून पुढील तपासाच्या सूचना दिल्या. या दुर्दैवी घटनेमुळे माक गावात शोककळा पसरली असून मृत गजानन मोरे यांच्या पश्चात आई व एक भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया बोरी पोलीस ठाण्यात सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.